काहेदिया परदेशच्या 8 सप्टेंबर 2016च्या भागामध्ये नचिकेत वडिलांना गौरीसाठी त्याच्या ओळखीतल्या एका मुलाचं स्थळ सुचवतो। त्याचे वडील सुद्धा लगेच होकार देतात। घरात आजी निशाच्या हातात गौरीच्या आईच्या सोन्याच्या पाटल्या पाहते। गौरीच्या आईला फसवून पाटल्या घेतल्यानं ती निशावरती प्रचंड संतापते। सोबतच शिवच्या आईला घरातील अनेक गोष्टी सांगितल्याबद्दल खडसावते। ती निशानं घातलेल्या पाटल्या काढून घेते आणि मग गौरीच्या आईकडे सुपूर्द करते। गौरीची आजी गौरीच्या आईला गौरीच्या सुखासाठी निर्णय घेण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याचं सुचवते। नचिकेतनं गौरीच्या लग्नासाठी सुचवलेला मुलगा संध्याकाळी त्यांच्या घरी येतो। शिवला सुद्धा हे कळतं जेव्हा निशा आपणहून त्याला सांगते। नचिकेतनं लग्नासाठी सुचवलेलं स्थळ गौरी पसंत करणार का? गौरीच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयावरती शिव पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या भागांमध्ये। आणि या संबंधीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी विजय पाटकर। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।